नमस्कार. ज्ञाननगरीमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपण सगळेच नाही का कधी ना कधी एका अदृश्य कोशात अडकल्यासारखं जगत असतो. हो, अगदी. कधी हा कोश परंपरांचा असतो, कधी आधुनिक जगाच्या म्हणजे नोकरी व्यवसायाच्या अपेक्षांचा. पण एक गंमत आहे. काय होईल जर आपल्याला कळलं की हा कोश म्हणजे तुरुंग नाही, तर आपल्या स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे. खूपच मनारी विचार आहे. हो. आणि 1963 साली भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेल्या कोसला या कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर बरोबर याच प्रवासातून जातो. आज आपण कोसलाबद्दलच सविस्तर बोलणार आहोत. ही कादंबरी येऊन 60 वर्ष झाली, पण आजही ती तितकीच महत्वाची का आहे आणि तिला मराठीतली पहिली अस्तित्ववादी म्हणजे एक्झिस्टेन्शियलिस्ट कादंबरी का म्हणतात? बरोबर. आपल्याकडे असलेल्या काही अभ्यासपूर्ण लेखांमधून, काही विश्लेषणांमधून आपण हेच उलगडून बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया पांडुरंग सांगवीकरच्या गोष्टीपासून. नक्की. तर पांडुरंग सांगवीकर खानदेशातल्या एका खेड्यातून आलेला एक तरुण 1950च्या दशकात पुण्यात येतो उच्च शिक्षणासाठी. पण तो काही म्हणजे सिनेमातला पारंपरिक नायक नाही. अजिबात नाही. उलट तो समाजावर, शिक्षण पद्धतीवर आणि खरं तर स्वतःच्या असण्यावरच प्रश्न विचारणारा एक अँटी हिरो आहे. आणि त्याला समजून घेण्यासाठी त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी बघणं खूप महत्वाचं आहे मला वाटतं. हो, त्याशिवाय तो कळणारच नाही. त्याचे वडील म्हणजे अत्यंत शिस्तप्रिय, पारंपरिक आणि कमालीचे व्यवहारवादी माणूस. पांडुरंगच्या मनात वडिलांबद्दल प्रेम कमी आणि भीतीच जास्त आहे. हो, ती भीती सतत जाणवते आपल्याला. त्याला आठवतं की लहानपणी त्याला बासरी वाजवायची होती किंवा नाटकात काम करायचं होतं, पण त्याला कसं रोखलं गेलं. या उलट त्याची आई, त्याच्या बहिणी, विशेषतः धाकटी बहीण मणी यांच्याबद्दल त्याला खूप माया आहे. म्हणजे हा एक विरोधाभास त्याच्या मनात लहानपणापासूनच एक संघर्ष तयार करतो. अगदी. आणि या संघर्षामुळे मला वाटतं जेव्हा तो शिक्षणासाठी पुण्यात येतो तेव्हा त्याला वाटतं की सुटलो एकदाचा या बंधनातून. हो, पण होतं उलटच. शहरात तो एका नव्या कृत्रिम कोशात अडकतो. त्याला जाणवायला लागतं की तो कुठेच फिट होत नाहीये, ना खेड्यात ना शहरात. म्हणजे एका तुरुंगातून सुटून दुसऱ्या तुरुंगात आल्यासारखी त्याची अवस्था होते. सुरुवातीला तो प्रयत्न करतो बरं का, जुळवून घ्यायचा. हो हो, खूप प्रयत्न करतो. तो कॉलेजमध्ये यशस्वी होण्याचा, सगळ्यांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करतो. तो डिबेटिंग सोसायटीचा सेक्रेटरी बनतो, हॉस्टेलचा प्रिफेक्ट होतो. पण लवकरच त्याला माणसांच्या वागण्यातला खोटेपणा आणि तो मतलबीपणा दिसायला लागतो. अच्छा. उदाहरणार्थ त्याचा एक मित्र असतो सुरेश. तो सतत त्याच्याकडून पैशांची मदत मागतो, पण स्वतःच्या फायद्याशिवाय विचार करत नाही. असे अनुभव त्याला येतात आणि त्याचा माणसांवरचा विश्वास उडू लागतो. आणि या सगळ्या गोंधळात तो परीक्षेत नापास होतो. बरोबर. आणि त्याला एक मोठा धडा मिळतो की जगात चांगुलपणाला फारशी किंमत नाही. मला ही गोष्ट नेहमीच विलक्षण वाटते की तो अपयशी ठरल्यावर दुःखी होण्याऐवजी त्याला मोकळं वाटतं. हे सामान्य माणसाच्या अनुभवाच्या अगदी विरुद्ध आहे. हो. आणि इथूनच तो बदलायला लागतो. दुसऱ्या वर्षी तो पूर्णपणे बदलतो. अधिकच बेफिकीर आणि उपहासी बनतो. हो. एक प्रकारचा कडवट विनोद तो स्वतःच्या बचावासाठी ढालीसारखा वापरू लागतो. तो पुन्हा नापास होतो, पण यावेळी त्याला दुःख होण्याऐवजी एका बंधनातून, काय म्हणतात त्याला, सुटल्यासारखं वाटतं. त्या औपचारिक शिक्षण व्यवस्थेशी नातं तुटल्यामुळे त्याला एक वेगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळतं, नाही का? पण त्याच्या आयुष्याला खरी कलाटणी देणारी घटना वेगळीच आहे. ती म्हणजे त्याची धाकटी बहीण मणीचा अकाली मृत्यू. हो, ही एक अशी घटना आहे जी वाचकाला आतून हलवून सोडते. या घटनेने तो पूर्णपणे हादरतो. खरंय. कारण तोपर्यंत पांडुरंगाचा संघर्ष हा बाहेरच्या जगाशी असतो, समाजाच्या खोटेपणाशी. बरोबर. पण इथे तो थेट मृत्यूच्या, जीवनाच्या निरर्थकतेच्या भिंतीवर आढळतो. ही एक खूप मोठी कलाटणी आहे. अगदी. त्याच्या मनात प्रचंड राग आणि विद्रोह जागा होतो. एका 5 वर्षांच्या निष्पाप मुलीचा जीव इतक्या क्रूरपणे का घेतला जावा, हा प्रश्न त्याला पोखरू लागतो. त्याचा तो विद्रोह खूप तीव्र आहे. तो इतका हिंसक होतो की त्याच्या मनात वडिलांना आणि आजीला ठार मारण्याचे विचार येतात, पण प्रत्यक्षात तो एका साडीचे तुकडे करून जाळून टाकतो. हो, ते एक प्रतीक आहे त्याच्या विद्रोहाचं. बरोबर. आणि इथूनच त्याच्या मनात जीवन मृत्यूच्या अर्थाबद्दलचे प्रश्न अधिक गडद होतात. आणि अखेरीस शिक्षण सोडून नोकरी शोधण्यात अपयशी ठरून तो आपल्या गावी परत येतो. आता त्याचा संघर्ष बाहेरच्या जगाशी उरलेला नाही, तो स्वतःच्या आत सुरू होतो. मी कोण आहे,
माझ्या जगण्याचा अर्थ काय? हो. आणि हे प्रश्नच मला वाटते थेट त्या मुद्द्याकडे घेऊन जातात ज्यासाठी कोसला ओळखली जाते, अस्तित्ववाद. एक्झिस्टेन्शियलिझम. हो, समीक्षक तिला मराठीतली पहिली अस्तित्ववादी कादंबरी म्हणतात, पण सामान्य वाचकासाठी याचा नेमका अर्थ काय? अस्तित्ववाद किंवा एक्झिस्टेन्शियलिझम ही एक मोठी तात्विक संकल्पना आहे, पण कोसलाच्या संदर्भात ते समजून घेणं तसं सोपं आहे. अच्छा. यात काय आहे ना, यामागे जीन पॉल सार्त्र सारख्या फ्रेंच तत्वज्ञांचा विचार आहे. सार्त्र म्हणतात की एक्झिस्टन्स प्रिसिड्स एसेन्स. म्हणजे माणूस आधी जन्माला येतो आणि मग तो स्वतःच्या कृतीतून, निवडीतून स्वतःचा अर्थ घडवतो. त्याला जन्मतः कोणताही तयार अर्थ चिकटलेला नसतो. बरोबर. आणि पांडुरंगही तेच करतोय. अगदी. समाजाने दिलेली ओळख, अपेक्षा हे सगळे नाकारून तो स्वतःचा मार्ग, स्वतःचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतोय. आणि दुसरा विचार जो मला आठवतो तो म्हणजे अल्बर्ट कॅम्यूचा, दी ॲब्झर्ड. हो, निरर्थकतेचा सिद्धांत. म्हणजे हे जग, हे विश्व आपल्या सुखदुःखांबद्दल, आपल्या संघर्षांबद्दल पूर्णपणे उदासीन आहे. आणि पांडुरंगाला ही निरर्थकता पावलोपावली जाणवते. बरोबर. आणि यातूनच जन्म होतो अलिप्तपणाचा, एलियनेशनचा, जो या कादंबरीचा गाभा आहे. तो कुटुंबापासून, समाजापासून आणि शेवटी स्वतःपासूनही दुरावलेला आहे. म्हणूनच अनेकदा त्याची तुलना J.D. सॅलिंजरच्या द कॅचर इन द राय या प्रसिद्ध कादंबरीतील नायक होल्डन कॉलिफिल्डशी केली जाते. हो, ही तुलना नेहमीच केली जाते. दोघांमध्येही तो तारुण्यातील भ्रमनिरास आणि समाजातील खोटेपणाबद्दलची चीड स्पष्ट दिसते. पण मला नेहमी वाटतं की पांडुरंग हा होल्डनपेक्षा खूप वेगळा आणि जास्त खोल आहे. अगदी बरोबर. आणि हा खूप महत्वाचा फरक आहे. होल्डनचा संघर्ष हा म्हणजे तारुण्यातील एक टप्पा वाटतो. तो समाजातील फोनीज किंवा खोट्या लोकांवर टीका करतो. पण पांडुरंगाचा प्रवास अधिक तात्विक आहे. हो, तो फक्त लोकांवर नाही तर समाजाच्या, परंपरेच्या आणि आधुनिकतेच्या मूळ रचनेवरच प्रश्न विचारतो. अच्छा. एक उदाहरण बघूया. त्यांच्या भावा बहिणींच्या मृत्यूवरची त्यांची प्रतिक्रिया बघा. भाऊ गेल्यावर होल्डन रागाने खिडक्यांच्या काचा फोडतो. तो एक भावनिक उद्रेक आहे. हो. तर बहिणीच्या मृत्यूवर पांडुरंग अस्तित्वाच्या मुक्तीचा विचार करतो. तो म्हणतो, मणी आता सगळ्यातून मुक्त झालीये. वा, म्हणजे पांडुरंगाचा अस्तित्ववाद त्यामुळे अधिक भारतीय आणि गंभीर स्वरूपाचा वाटतो. अगदी. तो केवळ पाश्चात्य संकल्पनांवर आधारित नाही, तर त्याला काहीतरी अस्सल भारतीय संदर्भ आहे. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. आणि इथेच भालचंद्र नेमाडेंची देशीवाद ही संकल्पना समोर येते. बरोबर. कोसलाला केवळ अस्तित्ववादी म्हणणं हे तिच्यावर अन्याय करण्यासारखं आहे. नेमाडेंनी हा अस्तित्ववादी विचार आपल्या मातीत, स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक वास्तवात घट्ट रुजवला आहे. देशीवाद म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर फक्त भाषेतला ग्रामीणपणा येत नाही, तर विचारांमधला एक अस्सलपणा येतो. पाश्चात्य विचारांची नक्कल न करता आपल्या जगण्याला भिडणारे काहीतरी मांडणे. तुमचा दृष्टिकोन काय आहे यावर? अगदी तेच. देशीवाद म्हणजे पाश्चात्य विचारांचे आणि साहित्याचे अंधानुकरण नाकारणे. हो. आणि आपल्या मातीतील, परंपरेतील आणि भाषेतील जीवनमूल्य साहित्यातून मांडणे. आणि कोसला हे याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. नेमाडेंनी हे कसं साधलं हे बघणं खूप रंजक आहे. सगळ्यात आधी तर भाषा. पांडुरंगाची खानदेशी ग्रामीण बोली 1960च्या दशकात, जिथे प्रमाण शुद्ध मराठीत लिहिण्याची एक परंपरा होती, तिथे ही बोली वापरणं हे एक क्रांतिकारी पाऊल होतं. खूपच धाडसी. हो. आणि यामुळेच कादंबरीला एक विलक्षण जिवंतपणा आणि प्रामाणिकपणा आला आहे. पण काही टीकाकार असेही म्हणतात की ही खानदेशी बोली वापरल्यामुळे कादंबरी मर्यादित किंवा प्रादेशिक बनते. या टीकेत काही तथ्य आहे का? हा एक नेहमीचा आक्षेप आहे. पण मला वाटतं की नेमाडेंनी भाषा ही केवळ एक बोली म्हणून नाही, तर एका विशिष्ट सांस्कृतिक वास्तवाचं प्रतीक म्हणून वापरली आहे. अच्छा. ती भाषा पांडुरंगाच्या विचारांमधला बंडखोरपणा आणि अस्सलपणा दाखवते. त्यामुळे ती कादंबरीला मर्यादित नाही तर अधिक खरी बनवते. अगदी बरोबर. आणि भाषेसोबतच कादंबरीची रचनाही बघा. ती पारंपरिक नाही. नाही, अजिबात नाही. त्यात आत्मचरित्र आहे, डायरी आहे, लोककथा आहेत. या सगळ्यांचं मिश्रण आहे. हो. त्याचबरोबर आधुनिक शहरीकरणामुळे पारंपरिक मूल्यांचा होणारा ऱ्हास, शिक्षणाचं पोकळ स्वरूप, या सगळ्याचं चित्रण म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताचं वास्तव आहे. आणि म्हणूनच पांडुरंग हा पाश्चात्य शिक्षण, शहरीकरण यांसारख्या आधुनिक संकल्पनांना नाकारणारा अँटी हिरो आहे. बरोबर.
त्यामुळे ही कादंबरी एका देशी दृष्टिकोनातून केलेली सांस्कृतिक समीक्षा ठरते. तर मग या इतक्या संघर्षानंतर, इतक्या प्रश्नांनंतर पांडुरंगचं पुढे काय होतं? त्याचा शेवट काही एखाद्या नायकासारखा भव्य दिव्य होत नाही. तो यशस्वी होत नाही. त्याला जगातली सगळी उत्तरं सापडत नाहीत. आणि यातच या कादंबरीचं सार आहे. खरा बदल त्याच्या बाहेरच्या परिस्थितीत नाही, तर त्याच्या आतमध्ये होतो. अगदी. गावी परतल्यावर त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलू लागतो. त्याला दिसतं की फक्त तोच नाही, तर त्याचे वडील, त्याचे मित्र, गावातले सगळेच जण, सगळेच आपापल्या भीती, इच्छा आणि समजुतींच्या कोशात अडकलेले आहेत. हो. आणि यामुळे त्याच्या मनात एक मोठी जाणीव निर्माण होते, नाही का? हो, एक प्रकारची करुणा. बरोबर. त्याचा इतक्या वर्षांचा कडवटपणा, तो उपहास, तो राग कमी होतो आणि त्याची जागा एक प्रकारची सहानुभूती घेते. त्याला कळतं की अरे, प्रत्येकजण आपापल्या कोशात जगतोय. आणि खरी सुटका ही कोशातून बाहेर पळून जाण्यात नाहीये. त्याला साक्षात्कार होतो की खरी सुटका त्या कोशाचा, त्या मर्यादांचा स्वीकार करण्यात आहे. आणि मग तो त्या एका अंतिम विचारापर्यंत येऊन पोचतो, जो सगळं चित्र बदलून टाकतो. कोणता विचार? तो म्हणतो, कदाचित हा कोसला माझा तुरुंग नाही, माझं घर आहे. वा. हा स्वीकारच त्याला खरी मुक्ती देतो. पळून जाण्याचा अट्टहास संपतो आणि त्याला एक वेगळीच शांतता मिळते. म्हणजे थोडक्यात आपला कोश आहे हे मान्य करणं, त्याची जाणीव होणं, हीच खरी आत्मजागरूकता आहे आणि स्वातंत्र्याकडे नेणारा खरा रस्ता आहे. बरोबर. म्हणजे कोसला ही फक्त एका तरुणाच्या भ्रमनिरासाची कहाणी नाहीये, तर आधुनिक जगात स्वतःचा अर्थ शोधणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट आहे. हो. ती आपल्याला सांगते की खरे यश जग बदलण्यात नाही, तर या जगात आपलं स्थान काय आहे हे शांतपणे समजून घेण्यात आहे. आणि हे खूप विलक्षण आहे की अवघ्या 25व्या वर्षी फक्त 3 आठवड्यांत लिहिलेल्या या कादंबरीने मराठी साहित्यात एक नवी दिशा दिली. खरंच, तिची ती नाविन्यपूर्ण शैली, तात्विक खोली आणि तो प्रामाणिकपणा, यामुळेच ती आजही वाचकांच्या मनाला थेट भिडते. हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात राहतोच. आजचा हा भाग ऐकणाऱ्या प्रत्येकाने विचार करण्यासारखा. कोणता? आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे कोणते अदृश्य कोश आहेत, आपल्या सवयींचे, आपल्या विचारांचे, आपल्या भीतीचे की आपल्या सोयीस्कर समजुतींचे? आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आपल्याला त्या कोशांची जाणीव तरी आहे का? खूप खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न आहे. कोसलावरची ही चर्चा आपल्याला आवडली असेल तर ज्ञाननगरीला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत. धन्यवाद. धन्यवाद.